आता जातो आम्ही मागे एक लांजाला फेमस बुद्धा स्टॅच्यू आहे ते बघायचं आहे. लेमन टी पित आहेत फायनली. लेमन टी एकच नंबर रे. काय घेतलं रे? हे नाव काय? एक नंबर सांग कधी येईल तो. हे असं काही फील होत नाही. बॉडी अशी लो फील होते. चालल्यावर थोडासा थकवा लागतो, बाकी असं काही वाटत नाही. चल राहूच. काय बोले खराब झाले. 5 पायऱ्या चढले की गुडघे दुखतात असं वाटतं. हे वर्ल्ड हायेस्ट पोस्ट ऑफिस. इथून आपण पोस्ट करू शकतो पुढे आणि आपण बघूया, ट्राय करूया. बायकोला पाठवायचं आहे आपल्याला. हे मी माझ्या बायकोसाठी पत्र लिहिलं आहे, बघूया पोचते की नाही ते. आणि विशाल आणि माझी हालत थोडी डाऊन आहे म्हणून आम्ही बसून घेतलंय. तुम्ही का थांबते? आमच्यासाठी कसं थांबतंय? आमचं सिक्रेट आहे. 6 जून 2025 आम्ही आहोत काजामध्ये. ॲक्च्युली आम्ही काल रात्री काजाला पोचलो. 9-9:30 वाजता काजाला पोचलो. बट इथे रूम वगैरे शोधता खूप उशीर झाला. जेवता 12 वाजले. आम्ही एक होमस्टे घेतले पर पर्सन 1000 रुपीजच्या हिशोबाने. आजचा दिवसही आम्ही काजामध्येच आहोत. आजच्या दिवशी आम्ही काजामधून काजा एक्सप्लोअर करणार आहोत. जसं हिक्किम, कॉमिक, लांगजा, चीचम ब्रिज हे सगळे इथले जे साईट सीन आहेत ते करणार आहोत. आणि ते साईट सीन करून झाल्यानंतर मग उद्या सकाळी निघणार आहोत इथून. सो आम्ही 2 दिवसाचा स्टे घेतला इथे. 10 वाजलेत. आम्ही इथून निघतो आहे साईट सीन करायला. थोडंसं उशीरच झालं आहे बट जवळजवळ आहे तर सगळं होईल आटपेल एका दिवसात. हा होमस्टे आमचा. त्यात स्टे घेतला आहे. तुम्हाला रूम टूर देतो आहे मी. हे आहे त्यांचं डायनिंग टेबल. काल रात्री आम्ही इथेच बसून जेवण केलं. प्रॉपर ट्रेडिशनल डायनिंग टेबल. ओके. इथे ते शेगडी. इथे ते विंटरमध्ये आग लावतात. इथून धूर बाहेर जातो आणि सगळं घर गरम राहतं. इथे वॉशरूम आहे. हे भलं मोठं वॉशरूम. ठीक आहे. हे आपल्याला रूम भेटलेले. एक रूम आहे आणि ही एक रूम आहे. टोटल 2 रूम घेतल्या होत्या आपण. असं आपला इथे स्टे होता. चांगला आहे. नंतर ती लेडी जी ओनर आहे ना ती खूप चांगली आहे. तिने खूप चांगल्या माहिती दिल्या. जेवताना खूप चांगलं डिस्कशन झालं आमचं. चला भेटूया मग मोठं ब्लॉगला. आता आम्ही थोडं रेडी होतो आहे. फायनली आपण इथून निघत आहेत. आता आधी आपण जात आहे कॉमिकला, नंतर मग हिक्किमला, नंतर मग लांजा आणि नंतर मग किपर करून चीचम ब्रिज बघून एवढे सगळे स्पॉट बघून आपण रिटर्न येणार आहोत. सो आता आपण जातो आहोत कॉमिकला. कॉमिक वर्ल्ड हायेस्ट मोटरेबल विलेज बोलत आहेत. सो आपण तिथे जातो आहे. चला. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी, जय शिवाजी. चल आता निघालो आहे आम्ही इथून कॉमिकसाठी. आधी कॉमिकला जाणार, मग हिक्किमचा वर्ल्ड हायेस्ट पोस्ट ऑफिस बघणार. कॉमिकला हे वर्ल्ड हायेस्ट विलेज आहे. काजावरनं 3 किलोमीटर पुढे आल्यावर लगेच एक राईट आहे. हवाला राईड घेतील आपण तर आपण जातील कॉमिकला. बघा पूर्ण स्नोवाले माउंटेन. स्पितीमध्ये स्नोवाले माउंटेन ना तुम्हाला खूप बघायला मिळते कम्पेअर टू ले. स्नोवाले माउंटेन स्पितीमध्ये जास्त दिसतील. कॉमिक इथून 21 किलोमीटर आहे. आता आपण वरती चढतो आहे. ही आहे स्पिती रिवर. झोप काय येते मला समजत नाही. जास्त ब्रेकफास्ट केला वाटतं मी, त्यामुळे होतं आहे. आपल्याला त्या राईट साईडच्या माउंटनवरती इंडियन फ्लॅग दिसेल. खूप सुंदर बनवलं आहे त्या माउंटनवरती. एवढा मोठा फ्लॅग इंडियन आर्मीने बनवलं असेल. गाडी ना पिकअप नाही घेत आहे बिकॉज हाईटवर आहे ना, म्हणून गाडी पिकअप घेत नाही आहे. इथे रस्ता साफ करायला माणसं ठेवलेत बिकॉज ते गाडी स्किड नाही होण्यासाठी ते लोक पूर्ण रस्ता साफ करतात. गाडीवरती चढायला खिटखिट करते. वरती चढायला पावर नाही घेत आहे बरोबर. असं वाटतं की एकदम डोंगराच्या वर जाणार आहे. जसं जसं स्नोच्या जवळ जातो आहे तसं तसं थंड हवा येते. हा बघ ना कसला डोंगर दिसतोय. हो हो एकदम फ्रेश स्नो पडले असं वाटतंय ना. हे आहे लांगजा विलेज. लांगजा विलेज आहे हे मला. इथे ना एक मोठं बुद्धाचं स्टॅच्यू आहे इथे, ते बघायचं आहे. ओके. प्लॅनमध्ये थोडंसं चेंज झालं आहे. लोकलला विचारल्यानंतर ते बोलतात की पहिला लांगजाला जावा. सो पहिला लांगजा करा, नंतर कॉमिक करा, मग हिक्किमला जावा.
हेकिंगवरनं एक शॉर्टकट आहे काजाला उतरायचा, नाही तर मग सेम रूटने मागे या. सो आम्ही पहिला लांजा करतो आहे, मग नंतर कॉमिकला जाणार, मग हेकिंगला येणार. इथून लांजा आहे 3 किलोमीटरवर. सो आता लांजाकडे जातो आहे. रस्ता थोडा खराब आहे आणि गर्दी पण आहे भरपूर लांजाला, एखाद इथूनच दिसत आहे भरपूर लोक आहेत तिथे फोटो काढायला वगैरे. गाड्या येतात रे फोटो काढायला वगैरे. रस्ता थोडा नाही, पूर्ण ऑफरोडिंगच आहे 3 किलोमीटरचा. नाही शार्प टर्न आहे का उतरणीला, एकदम डेंजर रोड आहे. एकदम हळूहळू उतरवावी लागते, समोरून गाडी आली ते फुल फाटून जाते. मला आता एंट्रीचे पैसे आहेत तिथे, पर पर्सन 30 रुपये एंट्री फी आहे इथे. फायनली आपण जातो आहे लांजाचा बुद्धाचा स्टॅच्यू बघायला. वरती लावूया. हां आहे ना, ह्या गाड्या तर चढल्यात. इथे परत कुठली गाडी आली तर वांदे की इथे लावायची आहे, बोला काय तुम्ही सांगतील. ठीक आहे चला, इथे पार्किंग केली. फायनली आमच्या तांबडे बाबाच्या साह्याने आम्ही पोचलेलो आहोत लांजाला 12 वाजता. म्हणजे ह्याच्यावरनंच आम्हाला वाटतं की आम्ही आज पण 9 वाजेपर्यंत बाईक चालवतील 9 पर्यंत चालवत ॲज युजल. आज विचार केलेला की 5 वाजता बाईक राईड बंद करतील, बट नाही होणार आमच्याने ते. आणि इथून आहे हा व्ह्यूज, हे स्नोची माउंटेन्स. वरती चढल्यात हे आमचे मित्र. चला वरती जाऊन बघूया. पायऱ्या तर वरती चढायला म्हणजे 5 पायऱ्या जरी वरती चढलं तरी माणूस थकून जातं. क्लायमेट एवढं थंड आहे ना की पूर्ण घसा सुकून येतो, ओठ वगैरे पूर्ण सुकत आहेत आपले. पाणी पीत राहावं लागेल इथे. आता जातो आहे आम्ही मागे. एक लांजाला फेमस बुद्धा स्टॅच्यू आहे, ते बघायचं आहे. त्यासाठी आम्ही इथून खाली जातो आहे. इथून थोडं खाली चालत जायचं आहे मला, आणि मग नंतर ते तिथे बुद्धांचं स्टॅच्यू आहे ते बघायचं आहे आणि पुढे निघायचं. हे व्ह्यू बघायतलं माउंटन आणि माउंटेनवर स्नो. चेस. फायनली आपण लांजामध्ये लेमन टी पितो. कोण आहे तुम्ही? झणझणीत आहे आमच्यावर लेमन टी पित आहेत फायनली. लेमन टी आमच्यावर आले, बघितलं नाही तुला काय? हा एकच नंबर रे. काय घेतलं रे? हे नाव काय? 1 नंबर. एका घोटने 1 नंबर सांग कधी येईल तो. 1 नंबर लेमन टी आहे. असं वाटतंय असं झणझणीत झालं, थकवा दूर झाला. मस्त वाटलं ना, खूप चांगलं आहे, मस्त लागतं आहे. मी तर नक्की तुम्हाला प्रेफर करेल की कधी लांजाला आला तर ही लेमन टी नक्की ट्राय करा, खूपच मस्त लागतं. फायनली आम्ही इथून निघतोय लांजावरनं आणि पुढे जातोय निघाली लगेच काढून कॉमिकवरनं मग हिकिम करायचं. आता वाजले 1. लांजावरनं निघालो आता 1 वाजता आणि आता जातोय आम्ही कॉमिकला, वर्ल्ड हायेस्ट विलेजला. वर्ल्ड हायेस्ट विलेज म्हणजे वर्ल्ड हायेस्ट मोटरेबल विलेज आहे, जिथपर्यंत आपण गाडी घेऊन जाऊ शकतो. लांजावरनं वरती निघाल्यावर थोडंसं मेन रोडला आल्यावर वरती एक रस्ता जातो कॉमिकसाठी, तोच रस्ता पकडायचा आहे. अराऊंड कॉमिक 6 किलोमीटर दाखवतं आहे इथून. ते ना सगळे ब्लाइंड टर्न आहेत, समोरून काय येतं ते माहिती नाही. आणि हे आहे लांजावरनं आपण एवढ्या वरती आलो आहे. ऑक्सिजन अजून थोडं कमी झालं असेल तर ते अजून थोडंसं त्रासदायक होणार आपल्याला. हे असं काही फील होत नाही, बॉडी अशी लो फील होते. चालल्यावर थोडंसं थकवा लागतो, बाकी असं काही वाटत नाही. जास्त बोलून चालत नाही आहे इथे आणि जास्त मस्ती वगैरे करून पण नाही चालत. जास्त म्हणजे चालायला वगैरे ॲक्टिव्हिटीज खूप कमी करायच्या तर तुम्ही चांगले राहणार. तुम्ही जर ॲक्टिव्हिटीज पण खूप जास्त करणार तर मग ते तुम्हाला त्रास होणार, बिकॉज आपल्या बॉडीला ती सवय नसते इथल्या क्लायमेटची. सो ते मग आपल्याला हिट करतं, ॲक्लिमटाईज झालेली नसते बॉडी, मग ते AMS हिट करतं आपल्याला. आपण सध्या पोचतो कॉमिकला. ही समोर आहे ती कॉमिकची मॉनिस्ट्री आहे आणि हा आहे तो वर्ल्ड हायेस्ट कॅफे लिहिला आहे. माहिती नाही, जर तिथे असेल एखादा कॅफे तर तो वर्ल्ड हायेस्ट कॅफे असायला पाहिजे. कॉमिक हायेस्ट विलेज इन द वर्ल्ड लिहिलेलं आहे. आणि ही आय थिंक कॉमिकची मॉनिस्ट्री आणि तिथे जवळ कॉमिकचा हे पण असेल पोस्ट ऑफिस, जो वर्ल्ड हायेस्ट पोस्ट ऑफिस आहे. मला वाटतं ते खाली आहे हायेस्ट पोस्ट ऑफिस, पण इथे तर पोचलो आहे. आतमध्ये टाकायची की काय करायचं समजत नाही. चला आतमध्ये टाकूया. हे सगळ्या गाड्या लागलेल्या आहेत, इथेच टाकूया काय. फायनली आपण कॉमिक मॉनिस्ट्रीला पोचलो आहे. इथे मॉनिस्ट्रीला तांबडे बाबा लीड करत आहेत आणि आमची सगळ्यांची हालत खराब झालेली आहे. इथे
माझ्यासोबत आहे विशाल राऊत. काय बोले? हालत खराब झाली. 5 पायऱ्या चढले की गुडघे दुखतात असं वाटतं. असं काय नसतं. असं काही नाही. असं काय नाही. काय नाही, ज्याला हिट व्हायचं त्याला हिट होणारच. हे बघा, हे आहे वर्ल्ड हायेस्ट विलेज. फोटो काढायला नंबर लागलेले आहे तिथे. हिक्कीमला जायला आम्ही खाली उतरतोय. इथून एकदम कच्चा रोड आहे आणि फुल ऑफ रोडिंग आणि उतरतोय खाली. मला वाटतं ते असेल खाली हिक्कीम. आम्हाला हे सगळं पूर्ण ऑफ रोडिंग आहे. ते हिक्कीमला जायला रस्ता पूर्ण ऑफ रोडिंगचा दाखवतो आहे. ऐक हां, बट हालत खराब आहे. पूर्ण रस्ता असा खराबच आहे. हे प्रॉपर ऑफ रोडिंगवाला रस्ता आहे. उभं राहून पण करू नाही शकत बिकॉज टर्न्स खूप आहेत म्हणून. माझी तर फुल फाटले आहे. अरे माझा ABS आहे पण मी वर्क नाही करू शकत. ABS असं आहे माझा. तो ब्रेक हे झाला आहे ना, तर ABS नाही. म्हणजे सीन कसं होतं, ह्याच्यावर दोन्ही ब्रेक एकत्र मागचा मारू नाही शकत मी. असं झालं आहे, मला पुढचा पकडून सोडावा लागतो आहे. चढताना एवढा काही वाटणार नाही. सगळी सगळी लोकं हाच रस्ता घेत आहेत, तो आतला रस्ता घेत नाही आहे. हां, बिकॉज उगाच खराब भेटला तर लागून जाईल आपली. असा भेटला तर फुल वाट लागेल. नाही चल आता उतरलो रे ऋषा, उतरलो आता चल. इथले पोस्ट केलेले काही पोचत नाही हां घरी. उगाच खर्च जास्त करू नका. नाही पोचत रे. जेवढे पण व्हिडिओ बघितलेत ते कोण बोलतात की नाही आले, असंच बोलतात. हे वर्ल्ड हायेस्ट पोस्ट ऑफिस. पुढे पण जाऊया ना तिथूनच. फायनली आपण पोचलो आहे वर्ल्ड हायेस्ट पोस्ट ऑफिसला. आणि इथे पोस्ट करणं फायनली इथून आपण पोस्ट करू शकतो. वर्ल्ड हायेस्ट पोस्ट ऑफिस लिहिलेलं आहे. इथून आपण पोस्ट करू शकतो पुढे. आणि आपण बघूया, ट्राय करूया. शेवटी बायकोला पाठवायचं आहे आपल्याला. बघू आपण ट्राय करूया. ट्राय करतोय. पोचलं तर ठीक, नाही तर नाही. हे मी माझ्या बायकोसाठी पत्र लिहिलं आहे. बघूया पोचते की नाही ते. आणि हे पोस्ट ऑफिसचं चिन्ह आहे त्याच्यावर. आणि आता मी पोस्ट करायला जातो आहे. नाही पोचलं तर बायकोला नक्कीच हे दाखवेन. तिला सांगेन की मी असं असं पोस्ट केलं आहे. हिक्कीमच्या पोस्ट ऑफिसवरून निघालो. हा एक शॉर्टकट आहे बट पूर्ण ऑफ रोड आहे काजासाठी. हे बघा इथून गाड्या जात आहेत. आम्ही पण तोच पकडला आहे. लोकलला विचारलं तर बोलले की इथून जावा, हे बेटर होईल तुम्हाला. सो आम्ही पण हाच रोड पकडला. 24 किलोमीटर दाखवतं आहे मला की मॉनिस्ट्री. पण आम्हाला जेवायला थांबायचं आहे मध्ये. सो आम्ही जेवायला थांबणार. 1 तास तर त्यात जाईल आमचा. पण नंतर चिचमला जाणार. आज पण 8 वाजणारच आहेत ॲज युजल. पूर्ण ऑफ रोड आहे. राईटवाला टर्न आला की वाट लागून जाते. आधी ह्याला जाऊ दे, नंतर मी जातो. आता राहतो उभा. हां, ऑफ रोडिंग के मजे ले रहे हम. चला, हिमालयनच्या एकच नंबर. हां, तुझं काय हेल्मेटला लागलेलं पडलं. हेल्मेटला मागे काय लावलेलं? हां, पडले. चालू आहे. मला उतरायला नाही जमणार. विशालच्या हेल्मेटची लाईट पडले. सो ती घ्यायला तो मागे येतो आहे. सावकाश आहे, धावत नको येऊ. ही बघा, ही पडले. बट मी उतरलो तर माझे चढायचे वांदे होतात म्हणून त्यालाच बोलवलं. हां, असा व्ह्यू तुटलं वाटतं ते ना. चिपकतं. खिशात टाकून ठेवू, नंतर लावू. बस याच्यावर, नाही तर तेवढं. हां, चलो. ते थोडं चाललं तरी वांदे होतात. अशी अवस्था आहे. बाईकवर चढताच थकून जातो माणूस. अशी अवस्था इथे. हाय अल्टिट्यूड आहे त्यामुळे ऑक्सिजन कमी. नाही चढेल ना, डायरेक्ट उभा राहा ना स्टँडवरनं. पकडू मी. चला, क्रॅम्प आला. स्टँड काढू नको. आरामात उभा राहा. चालवली की क्रॅम्प नाही येणार. उभं राहूया म्हणजे ऑफरोडिंग करायला बरं पडतं. आणि हा व्ह्यू बघा. खतरनाक व्ह्यू आहे एकदम. फुल ऑफरोडिंगवर चाललो आहे आम्ही. खाली उतरतो आहे. मी नंतर खाली उतरताना प्रॉब्लेम तोच होतो आहे. धमाल रस्ता आहे हा. एवढंच की सास फुलते कारण हे आहे ना आपलं ऑक्सिजन कमी आहे म्हणून. बट गाडी चालवायला ऑफरोडिंगवर पण हिमालयन चालवायला काय मजा येते यार. ग्रामपंचायत किब्बर आपका हार्दिक स्वागत करते आहे. धन्यवाद. हे बघा कसले मोठे मोठे आहेत. असं वाटतं की माउंटेन खायला येत आहेत आपल्याला. रात्रीचं प्रवास करणं आणि एकटा असेल तर फुल फाटून जाईल तुमची. आणि मला वाटतं इथे कुठेतरी थांबले असतील ते पार्टनर. कुठे दिसत तर नाही आहेत अजून तरी. हे गाड्या दिसत नाही आहेत कुठे.
ओहो फायनली की मॉनेस्ट्रीचा व्ह्यू आलेला आहे. अरे भाई कुठे आहेत ऋषा? हॅलो कुठे आहेत? वरती चढतायत काय तुम्ही? खाली उतरतायत जेवणासाठी ना? हां तुम्ही वरती नंतर जाऊया, मी सांगितलेलं ना तुम्हाला. आधी जेवायला थांबा. ओ भाई क्या ही व्ह्यू आहे. कसलं भारी दिसतं हे. हां मग ठीक आहे जेवूया. नाही भेटत आहे इथे भेटतं आहे जेवण? हां चल मग जेवूया. 6:30ला बंद. मी तर त्याच टर्नवर थांबलेलो ह्या खालच्या. इथे आम्ही लंच ब्रेक घेतला आहे आणि ह्याचं ॲटमॉस्फिअर बघा कसलं भारी आहे. आणि इथे आमचे रायडर सगळे थकलेले आहेत. आपले रायडर सगळे थांबलेले आहेत. खूपच सुंदर आहे लंच ब्रेक. ओके फायनली आजच्या दिवसात आपला दुसरा पंक्चर झाला आहे. फ्लॅट झाले टायर. हे बघ इथून हे हवा गेले तो. सो आम्ही इथेच काही ऑप्शन नाही आहे आणि आम्हाला चिचमला जायचं आहे. आम्हाला गाडी इथेच सोडावी लागेल. मे बी आता मी विशालच्या बाईकवर शिफ्ट होतो आहे. चला आता आपण ड्राईव्ह करतो आहे विशालची गाडी. हां बिकॉज माझ्या गाडीला झालं आहे पंक्चर आणि ते आपण जास्त चालवू नाही शकत. फक्त काजापर्यंत चालवू शकतो. तेवढीच हवा उरली. सो इथे हवा मारायचा काही ऑप्शन नाही आहे. विशालच्या गाडीवर की मॉनेस्ट्रीला जाऊ. मी चिचम ब्रिज आणि चंद्रताल लेक उद्या करू. बस ते परत जाऊन येता 9 वाजतील. लगेच हँडी नाही होणार या गाडीवर, सवय नाही आहे ना. आणि हा आहे वेलकम टू की. एकदम आरामात चाललो आहे आपण. चला जातो आहे आम्ही की मॉनेस्ट्री बघायला. बंद नाही झाली पाहिजे. काय बोलतो? आतमध्ये तर नाही जायला भेटणार. बाहेरून बघायला भेटेल. मग मागे पडलं बिकॉज आम्हाला थकवा लागतो आहे आणि हळूहळू पुढे जातो आहे. हालत खराब झाली आमची वरती चढायला. फायनली पोचलो आहे कसा बसा मॉनेस्ट्रीला. विशाल आणि माझी हालत थोडी डाऊन आहे म्हणून आम्ही बसून घेतलं आहे. आमच्यासाठी कसं लावतं. हळूहळू आम्ही जातो आहे. थकवा लागतोय म्हणून. तर रे तुला घेऊनच जाणार. चल करायचं काय आमचे श्री तांबडे बाबा पण आमच्या सोबतच आहेत. ते पण बसून पडलेले आहेत. चला फायनली काजाला आम्ही पोहोचलो. मी ज्यांचं काल आम्ही होमस्टे घेतला होता त्यांचं दुसरं एक होमस्टे आहे. तिथे आम्हाला 6 किलोमीटर तिथे बुकिंग होती म्हणून. सो हे 2 रूम दिलेत आम्हाला. एक हा रूम आहे. सगळे पडलेले आहेत समोर ते आणि दुसरा हा रूम आहे. चला भेटूया उद्या परत. आजचा ब्लॉग इथे सेंड करतो आहे. जर तुम्हाला ब्लॉग आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.